नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मायक्रो टीचिंग बद्दल जाणून घेणार आहोत, जे शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षक विकास तंत्र कार्यक्रम आहे। या लेसनची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत। मायक्रो टीचिंगची व्याख्या करा, मायक्रो टीचिंग म्हणजे काय आणि त्याची तत्त्वे स्पष्ट करा, मायक्रो टीचिंगच्या मर्यादा आणि तोटे, मायक्रो टीचिंग मूल्यमापन, मायक्रो टीचिंगचे नियोजन, तयारी आणि आचरण। कॉन्सेप्ट ऑफ मायक्रो टीचिंग। मायक्रो टीचिंग हे एक विशेष टीचिंग प्रॅक्टिस मॉडेल किंवा टीचिंग ट्रेनिंग आहे। या टीचिंग संदर्भात यूज ऑफ मेथड्स, यूसेज ऑफ मीडिया, लर्निंग गाइड, मोटिवेशन, क्लासरूम मॅनेजमेंट, असेसमेंट, विश्लेषण आणि अशा अनेक क्रिया आहेत। मायक्रो टीचिंग ही कॉन्सेप्ट प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर आधारित आहे। टीचिंग त्याच्या वास्तविक स्वरूपात परंतु मिनिमम कॉन्सेप्ट, स्टुडंट लर्निंग पातळीच्या नॉलेज आणि इन्फॉर्मेशन आधारित अभिप्रायाच्या मदतीने डिझाइन केलेला व्यायाम मुख्यतः बेसिक टीचिंग स्किल्स केंद्रित आहे। वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील स्टुडंट्स आणि त्यांच्या इंटेलेक्चुअल अबिलिटीज हे टीचिंग केले जाते। क्लासरूम्स आयोजित केलेल्या मायक्रो टीचिंग एक्सरसाइजेस निरीक्षण करणे, भावी टीचर्स प्रभावी अध्यापन स्किल्स शिकण्यास सक्षम करणे, लो रिस्क सिच्युएशन देऊन स्टुडंट्स अध्यापनात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होण्यास मदत करणे, हे रेग्युलर टाइम इंटरव्हल्स पुन्हा प्रशिक्षण देण्याची ऑपॉर्च्युनिटीज देखील देते। मायक्रो टीचिंग तत्त्वे मायक्रो टीचिंग पद्धती सुधारण्यासाठी काही प्रिन्सिपल आहेत आणि निर्देशकामध्ये डेव्हलपमेंट घडवून आणतात। खालील काही प्रिन्सिपल्स खाली दिली आहेत। 1 स्किल ॲट 1 टाइम। मायक्रो टीचिंग कौशल्यांमध्ये टार्गेटेड 1 ॲट अ टाइम केले जाते। त्यात प्रावीण्य प्राप्त होईपर्यंत ट्रेनिंग ऑन पर्टिक्युलर स्किल्स दिले जाते। वन्स मास्टर्ड मिळवल्यानंतर दुसरे स्किल पुढे टार्गेटेड केले जाते। अशा प्रकारे मायक्रो टीचिंग उद्दिष्ट स्किल ॲट अ टाइम आहे। स्मॉल स्केल कॉन्टेंट। कॉन्टेंट मर्यादित केल्याने ट्रेनीज अधिक फ्रीडम आणि सुलभता मिळते। अशा प्रकारे मायक्रो टीचिंग मर्यादित सामग्रीच्या प्रिन्सिपल्स आधारित आहे। टीचर्स त्यांचे लेसन्स दिलेल्या कॉन्टेंट तयार करावेत, म्हणून त्यांना त्यांचे लेसन्स आयोजित करणे सोपे होते। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। मास्टरिंग स्किल्स सराव आवश्यक आहे। 1 स्किल ॲट अ टाइम लक्ष केंद्रित करताना मायक्रो टीचिंग प्रोग्राम त्या स्किल्स सराव करण्याची संधी देखील देतो। भरपूर प्रॅक्टिस आत्मविश्वास वाढवू शकतो आणि टीचिंग स्किल्स विकासाला चालना देऊ शकतो। एक्सपेरिमेंट्स। एक्सपेरिमेंट्स हे कोणत्याही कॉन्सेप्ट प्रमुख घटक असतात। इन मायक्रो टीचिंग अनेक एक्सपेरिमेंट्स केले जातात। स्किल्स ऑफ द टीचर्स चाचणी घ्या। उदाहरणार्थ, सुपरवायझर्स प्रयोग आयोजित करतात जेथे लेंथ ऑफ द लेसन्स, टाइम ड्युरेशन, स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट्स इत्यादी बदलतात। ही स्किल्स नियंत्रित स्थितीत टेस्टेड जातात। इन्स्टंटेनियस फीडबॅक्स। मायक्रो टीचिंग विद्यार्थी म्हणून टीचर आणि स्टुडंट्स म्हणून सुपरवायझर्स असतात। सेशन संपल्यानंतर टीचर, लर्नर आणि सुपरवायझर्स त्यांचा अभिप्राय घेऊन येतात। हा फीडबॅक लेसन प्लॅन संपल्यानंतर इन्स्टंटली दिला जातो, त्यामुळे रेक्टिफाईंग द ड्रॉबॅक्स करण्यात मदत होते। सेल्फ अव्हॅल्युएशन ऑपॉर्च्युनिटीज। कोणत्याही कामात अव्हॅल्युएशन महत्त्वाची रोल बजावते। मायक्रो टीचिंग सुपरवायझर्स कंडक्ट्स वेरियस टेस्ट घेतात आणि अशा प्रकारे अॅनलाइज मिस्टेक्स करण्याच्या अनेक संधी आहेत। अव्हॅल्युएशन चूक समजून घेऊन त्यावर मात करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते। या प्रोग्राम एक सेशन समाविष्ट आहे जेथे ड्रॉबॅक्स त्यांच्या निराकरणासह दर्शविल्या जातात। अशा प्रकारे एकूण इम्प्रूव्हमेंट हे सोपे टार्गेट बनते। कंटिन्युअस एफर्ट्स। अक्वायरिंग अँड मास्टरिंग स्किल्स ही एक संथ आणि चालू असलेली प्रक्रिया आहे। पूर्वीच्या आफ्टर मास्टरिंग अ प्रिव्हियस स्किल चांगल्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत। कंटिन्युअस एफर्ट्स सर्वांगीण विकास साधणे सोपे जाते। लिमिटेशन्स और डिसएडवांटेजेस ऑफ मायक्रो टीचिंग। खालील काही मायक्रो टीचिंग मर्यादा आहेत। हॅम्पर्स द क्रिएटिव्हिटी। क्रिएटिव्हिटी हा कोणत्याही कामाचा गाभा असतो, ते कार्यासोबत वाहते। परंतु मायक्रो टीचिंग प्रक्रियेत लिमिटेड पिरियडमुळे ती क्रिएटिव्हिटी आणणे कठीण होते।
अशा प्रकारे मायक्रो टीचिंग सर्जनशीलतेच्या पट्ट्या वाढवण्यास हातभार लावत नाही. ट्रेनिंग स्टाफ. चांगले टीचिंग उत्तम लर्निंग अनुभवाला प्रोत्साहन देते. त्याचप्रमाणे चांगल्या टीचिंगसाठीही चांगले ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. मायक्रो टीचिंग अभ्यासक्रमाचा टीचर्स तो अनुभव मिळविण्यासाठी बेनिफिट्स होतो, परंतु शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी ट्रेन द टीचर्स आवश्यकता आहे. योग्य शिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय मायक्रो टीचिंग अभ्यासक्रम राबविणे अशक्य आहे. लेसर स्टुडंट लेसर इंटरेस्ट. टीचिंग ही एक कला आहे, तथापि प्रत्येकजण टीचिंग सक्षम नाही. कोणत्याही नोकरीसाठी पॅशन आणि इंटरेस्ट गरज असते, जी व्यक्तीला इम्प्रूव्हमेंट प्रयत्न करण्यास प्रवृत्त करण्यात की रोल बजावते. इन मायक्रो टीचिंग प्रोग्राम मॅक्सिमम 3 ते 4 स्टुडंट्स असतात, त्यामुळे लेसर स्टुडंट्स शिक्षकांना इम्प्रूव्ह प्रेरित करू शकत नाहीत. त्याऐवजी टीचर्स त्यांची आवड पूर्णपणे गमावण्याची शक्यता आहे. वेस्ट अ लॉट ऑफ टाइम. मायक्रो टीचिंग हे टीचर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी आहे. येथे टीचिंग टेक्निक्स कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जातो. प्रत्येक सेशन किमान 5 ते 10 मिनिटे चालते. या कालावधीत टीचिंग स्किल्स विकसित करणे हे उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे स्टुडंट लर्निंग इज इग्नोर्ड केले जाते. त्याचा बेनिफिट होत नसल्याने स्टुडंट वेळ नक्कीच वाया जातो. यामुळे स्टुडंट वेळ सर्टनली वाया जातो कारण त्याचा बेनिफिट होत नाही. यामुळे त्यांची ओव्हरऑल अकॅडमिक परफॉर्मन्स बाधित होऊ शकते. अशा प्रकारे सर्व फॅक्टर्स लक्षात घेऊन ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करणे उचित आहे. ट्रेनिंग पीरियड टायमिंग. मायक्रो टीचिंग प्रोग्राम हा निसंशयपणे टीचिंग स्टाफ फायदेशीर अभ्यासक्रम आहे. टीचिंग क्षेत्रातील टीचर्स सर्वांगीण डेव्हलपमेंट ही एक आशादायक पद्धत आहे. तथापि या कार्यक्रमात 1 मायनर ड्रॉबॅक आहे. सर्व आवश्यक स्किल्स योग्यरित्या विकसित करण्यासाठी ट्रेनिंग पीरियड पुरेसा नाही. याशिवाय 1 ट्रेनी एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी अंदाजे 35 मिनिटे लागतात. 5 तासांत 10 जास्त ट्रेनीज एकदाच प्रॅक्टिस करू शकत नाहीत. हा नक्कीच टाइम कन्झ्युमिंग प्रोग्राम आहे. नॉट रिअलिस्टिक अँड प्रॅक्टिकल. मायक्रो टीचिंग हा शिक्षणाचा एक व्हेरी ॲडव्हान्स प्रकार आहे, परंतु त्याला स्वतःच्या लिमिटेशन आहेत. जेव्हा एकाच वेळी टीचिंग अ डायव्हर्स लेवल ऑफ स्टुडंट्स वेळ येते तेव्हा ते एक त्रासदायक बनते. प्रशिक्षणादरम्यान द स्ट्रेंथ ऑफ द स्टुडंट्स इज लिमिटेड असते, परंतु जेव्हा स्टुडंट्स सामर्थ्य वाढते तेव्हा ते एक प्रॉब्लेम सारखे दिसते. हा कार्यक्रम टीचर्स वर्गातील वास्तविक प्रॉब्लेम्स पासून दूर ठेवतो. परिणामी ट्रेनीज वर्गातील वर्तन राखण्यासाठी स्ट्रगल करतात. शिवाय आर्टिफिशियल सिच्युएशन शिक्षकांना वास्तविक वेळेसाठी तयार करण्यात हेल्प करत नाही. वन अलोन इज नॉट सफिशियंट. प्रोफेसर रॉबर्ट बुश आणि ड्वाइट ॲलन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात मायक्रो टीचिंग ही संकल्पना शोधून काढली आहे. मायक्रो टीचिंग एक तत्व म्हणजे स्किल वाढवणे. तथापि ही स्किल्स एका वेळी टार्गेटेड केली जातात आणि त्यामुळे सर्व स्किल्स दिलेल्या कालावधीत डेव्हलप होत नाहीत. अशा प्रकारे विविध मायक्रो टीचिंग टेक्निक्स एकत्रीकरण आवश्यक आहे. 1 at a टाइम. कौशल्याव्यतिरिक्त मायक्रो टीचिंग मध्ये एका वेळी एकच ट्रेनी समाविष्ट असतो. ट्रेनिंग एका सेशनसाठी अंदाजे 35 मिनिटे लागतात. अशा प्रकारे एकल ट्रेनी 35 मिनिटांतून एकदाच प्रॅक्टिस करू शकतो. जर 10 पेक्षा जास्त ट्रेनीज असतील तर ही केवळ वेळखाऊ नाही तर सुपरवायझर्ससाठी त्रासदायक प्रोसेस आहे. मायक्रो टीचिंग हे खरोखरच टीचिंग प्रोग्राम प्रगत स्तरावर आहे जे टीचर्स आत्मविश्वास प्राप्त करण्यास सक्षम करते. टीचर व्यवसायात येण्यापूर्वी ग्लोबलायझेशन जगाच्या प्रत्येक पैलूवर मोठा परिणाम होत असताना व्हेरियस स्कूल्स निश्चितच गरज आहे. एफिशियंट आणि इफेक्टिव्ह टीचिंग हा आपल्या मुलांना स्कूल दाखल करण्यापूर्वी पालक पाहत असलेल्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. अशा प्रकारे न्यू टीचर्ससाठी तसेच सेवा देणाऱ्या शिक्षकांसाठी मायक्रो टीचिंग प्रोग्राम्स राबवणे हा एक आदर्श मार्ग आहे जगाबरोबर पाय ठेवण्यासाठी. प्रोज आणि कॉन्स प्रत्येक नवकल्पनाचा एक भाग आहेत आणि अशा प्रकारे ते पैलू लक्षात ठेवून एखाद्याने सुटेबल प्रोग्राम निवड करावी. मायक्रो टीचिंग हे विविध इन्स्टिट्यूशन्स अवलंबलेले आणि मंजूर केलेले एक व्यापकपणे ऍक्सेप्टेड टेक्निक आहे. मायक्रो टीचिंग प्रॅक्टिस इव्हॅल्युएशन. खालील फॉर्मचा वापर इन्स्ट्रक्टर,
POT प्रशिक्षणार्थींचे मायक्रो टीचिंग धडा पार पाडताना त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. नाव मधील निकषांवर आधारित स्टुडंट्स परफॉर्मन्स रेट करा. टेबल त्यांच्या कामगिरीनुसार 1 ते 5 पर्यंत. गरिबांना सुधारणे आवश्यक आहे. सरासरीपेक्षा कमी, सरासरी, चांगले, थकबाकी, ताकद, अशक्तपणा. टीचिंग स्किल्स सुधारण्यासाठी शिफारस. मायक्रो टीचिंग प्रॅक्टिस. प्रत्येक ट्रेनीज 10 मिनिटांच्या कालावधीसाठी एकच उद्देश निवडून त्याच्या/तिच्या व्यापार विषयाशी संबंधित मायक्रो टीचिंग करतील. मायक्रो टीचिंग आयोजित करण्यासाठी योजना तयार करा. 10 मिनिटांच्या प्रेझेंटेशन कालावधीसाठी मायक्रो टीचिंग आयोजित करा. सहभागींकडून टीकाकार मिळवा. प्लॅन तयार करा आणि प्रेझेंट. फीड परत मिळवा. मायक्रो टीचिंग हे शिक्षक प्रशिक्षण तंत्र आहे ज्यामध्ये अध्यापन प्रक्रियेला लहान अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य भागांमध्ये मोडणे समाविष्ट आहे. शेवटी मायक्रो टीचिंग हे व्यावसायिक विकासासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते, ज्यामुळे शिक्षकांना त्यांची शिकवण्याची रणनीती सतत वर्धित करण्यास आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण शिकण्याचा अनुभव सुधारण्यास सक्षम करते. आमच्यासोबत मायक्रो टीचिंगची संकल्पना एक्सप्लोर केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक मनोरंजक विषय घेऊन येऊ. तोपर्यंत काळजी घ्या.